विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी महायुती सरकारनं विधिमंडळात 6,486 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर केल्या। त्यामुळे यंदाच्या आर्थिक वर्षात पुरवणी मागण्यांचे आकारमान विक्रमी 1,37,000 कोटींवर गेले। हे प्रमाण सुधारित अर्थसंकल्पाच्या 15% अधिक आहे। राज्य सरकारनं गिरणी कामगारांची फसवणूक केल्याचा आरोप कोन पनवेलमधील विजेत्या गिरणी कामगारांनी केला। सर्व गिरणी कामगारांना मुंबईतच घर देण्याचं आश्वासन देणाऱ्या राज्य सरकारनं आता कामगारांना मुंबई बाहेर नेले। देखभाल शुल्कासह सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी बुधवारी आझाद मैदानावर धडकण्याचा निर्णय कोनगाव गिरणी कामगार समितीने घेतला। सेबीच्या माजी प्रमुख माधवीपुरी बुच यांना तुर्तास दिलासा मिळाला। भांडवली बाजारातील कथित फसवणुकीप्रकरणी माधवीपुरी बुच आणि इतर अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या सत्र न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयानं 4 आठवड्यांसाठी अंतरिम स्थगिती दिली। बँकॉकहून मुंबईत दाखल झालेल्या 4 प्रवाशांना गांजाची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे। सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटनं ही कारवाई केली। या चौघांकडून 15 किलो 84 ग्राम गांजा जप्त करण्यात आला। या गांजाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 15 कोटी 85 लाख रुपये इतकी आहे। सांगलीच्या विटा येथील एमडी ड्रग्ज प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं मुंबईत कारवाई केली। या कारवाईत 2 सराई ड्रग्ज विक्रेत्यांना अटक केली। विट्यात एका कारखान्यातून 30 कोटींचा एमडी ड्रग्ज जप्त केला। त्या प्रकरणी दोघांना अटक झाली। समाज माध्यमांच्या नियमाबाबत कोणतीही यंत्रणा निर्माण करताना सेन्सॉरशिप होणार नाही याचा विचार करा, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिली। यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या सुनावणी दरम्यान कोणताही कायदा करण्यापूर्वी सर्व संबंधितांशी चर्चा करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले। पेटीएमची पालक कंपनी 197 कम्युनिकेशनला ईडीनं 611 कोटींची नोटीस बजावली आहे। कंपनीवर परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या उल्लंघनाचा ठपका ठेवण्यात आला। 197 कम्युनिकेशनचे व्यवस्थापकीय संचालक आणि पेटीएमसह इतर उपकंपन्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे। पॅन कार्ड क्लब घोटाळा प्रकरणी ईडीकडून मुंबई आणि दिल्लीत छापेमारी सुरू आहे। पॅन कार्ड क्लबनं गुंतवणूकदारांना 4,500 कोटींचा गंडा घातलाय। ईडीनं 4 ठिकाणी छापा टाकलाय। अधिकाऱ्यांकडून व्यवहाराची अनेक कागदपत्र, कंपनीच्या परदेशातील मालमत्तेचा तपशील ईडीनं ताब्यात घेतलाय। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात संचालक मंडळाकडून कसून चौकशी सुरू आहे आणि या घोटाळ्यामध्ये भानू दाम्पत्य मुख्य सूत्रधार असल्याचा दावा संचालकांनी केला। हे दाम्पत्य थायलंड, अबुधाबीला पळून गेल्याची माहिती समोर येते। त्यांच्यासह 4 जणांविरुद्ध एलओसी जारी करण्यात आली आहे। वृद्ध सावत्र आईला घराबाहेर काढणं मुलाला चांगलंच महागात पडलंय। पालकांच्या हयातीत मुलं त्यांच्या मालमत्तेवर ही हक्क सांगू शकत नाहीत किंवा ती ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू शकत नाहीत। हा नियम सावत्र मुलांना देखील लागू असल्याचं सांगत आईला घराबाहेर काढणाऱ्या मुलाला 15 दिवसात घर रिकामं करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेत। अंबरनाथमध्ये टेम्पो चालकानं दुचाकीला धडक दिली। यात 19 वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाली आहे। तिला रुग्णालयात दाखल केले। तीव्र उतारावर टेम्पोनं धडक देत त्या तरुणीला काही अंतर फरफटत नेलं। पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतले। सीसीटीव्हीद्वारे अधिक तपास केला जातोय। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर धावत्या ट्रकला आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवला। या आगीत ट्रकचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। आरेच्या जंगलात युनिट 4 इथं गेलेल्या वृक्षारोपणाची दयनीय अवस्था झाली। या वृक्ष लागवडीसाठी MMRCLनं लाखो रुपये खर्च केलेत। यातील अनेक झाडं उन्मळून पडली आहेत। त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आता पर्यावरण प्रेमींनी केलेला आहे। भिवंडीतील रस्त्याची अवस्था दयनीय झाली। रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले, त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। त्यासाठी या रस्त्यांचं काम करण्याची मागणी नागरिकांसह वाहन चालकांनी केली। कल्याणमधील गोवेलीच्या रस्त्यावर भले मोठे खड्डे पडलेत। या खड्ड्यांमुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे। तरीही पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येते। त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची स्थानिकांनी मागणी केली आहे। उल्हास नदीला जलपर्णीचा विळखा पडलाय, त्यामुळे नदीतील जलचराचं अस्तित्व धोक्यात आलंय। उल्हास नदीत मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडत असल्यानं उल्हास नदीच्या प्रदूषणात वाढ झाली आहे।
बदलापुरातील चामटोली पुलावर सामाजिक कार्यकर्त्यांनी संरक्षक जाळ्या लावल्या आहेत। या पुलावरून जाणारे येणारे नागरिक उल्हास नदीत कचरा निर्माल्य टाकत असल्यानं उल्हास नदी प्रदूषित झाली। त्यासाठी या पुलावर संरक्षक जाळ्या बसवण्यात आलेल्या आहेत। ओला इलेक्ट्रिक कंपनीनं कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतलाय। विविध विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार आहे। तोटा कमी करण्यासाठी ही कपात करावी लागते। नेमकी किती कपात केली जाणार हे कंपनीनं अद्याप स्पष्ट केलेलं नाही आहे। भारताचं उत्पादन क्षेत्र मंदावलेले उत्पादन क्षेत्राचा वेग गेल्या 14 महिन्याच्या नीचांकावर आलाय। डिसेंबर 2023 नंतर उत्पादन वाढ ही सर्वात कमकुवत असल्याचं नोंदवलं गेलंय। मात्र फेब्रुवारीमध्ये देशाच्या उत्पादन क्षेत्रातील एकूण गती सकारात्मकच राहिलेली आहे। मुंबईतील छोट्या नाल्यांच्या सफाईला पुढच्या आठवड्यात तर मोठ्या नाल्यांच्या सफाईला 15 मार्च नंतर सुरुवात होणार आहे। तसंच मिठी नदीच्या सफाईलाही लवकरच सुरू होईल। 31 मे पर्यंत काम पूर्ण करण्याचे पालिकेचे लक्ष्य असल्याची माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली। ठाणे महापालिकेकडून नाले सफाईची कामं सुरू झाली आहेत आणि या कामांसाठी पालिका 10,29 लाख खर्च करणार आहे। तसंच नाले सफाई बरोबरच निमुळत्या मार्गातील अडथळे दूर करण्याचं काम देखील होणार आहे। मुंबईतील माहुल पंपिंग स्टेशनसाठी आवश्यक असलेले मिठागरच्या जमिनीचे संपादन अद्याप मिळालं नाहीये। त्यामुळे मोगरा आणि माहुल पंपिंग स्टेशनचा प्रकल्प रखडलाय। मात्र काम पूर्ण होणार नसल्यानं या भागातील रहिवाशांना यंदाही पूरस्थितीचा सामना करावा लागणार। भिवंडीत एका शेतकऱ्यानं 2 एकर शेतात भेंडीची लागवड केली। या लागवडीसाठी शेतकऱ्याला 70,000 पर्यंत खर्च आलाय। तर शेतीतून 3 ते 4 लाखांचं उत्पन्न मिळण्याची शक्यता, त्यामुळे शेतकऱ्याला दिलासा मिळाला। नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोची आवक वाढली आहे। मोठ्या प्रमाणात टोमॅटो बाजारात उपलब्ध आहे आणि त्यामुळे गेल्या आठवड्यापासून दर कमी झालेत। वाढत्या उन्हामुळे उत्पादनावर परिणाम झाल्यास दर पुन्हा वाढतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय। सध्या बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली आहे, भावही पडलेत। मात्र लिंबू चांगलाच भाव खातोय। किरकोळ बाजारात एक लिंबू 5 रुपयांना विकला जातोय। उष्णतेची लाट जाणवत असतानाच लिंबू महागल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागते। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोबी फ्लॉवरचे दर कमी झाल्यामुळे ग्राहकांनी समाधान व्यक्त केले। पालेभाज्यांचे दरही सर्वसामान्यांच्या आवाकात आलेत। बाजार समितीमध्ये सोमवारी 750 ट्रक टेम्पोमधून भाजीपाल्याची आवक झाली आहे। तर पालेभाज्याही किरकोळ मार्केटमध्ये 20 रुपये जुडी दरानं विकल्या जातोय। मुंबईतील महालक्ष्मी मंदिरात आजपासून किरणोत्सवाला सुरुवात झाली आहे। साक्षात सूर्यनारायण देव गाभाऱ्यात येऊन महालक्ष्मी मातेचं दर्शन घेत असल्याचं पाहायला मिळत आहे। या किरणोत्सवाची वेळ सकाळी 7 ते 8 वाजे दरम्यान असते। सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवणं आता अनिवार्य आहे। बनावट वाहन क्रमांकाची पाटी बसवून वाहन क्रमांकाच्या पाटीवर करण्यात येणारी छेडछाड करून होणारे गुन्हे कमी करणं, तसंच रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटवण्यासाठी ही पाटी बंधनकारक आहे। सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या जुन्या वाहनावर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवण्यात येते। केंद्र शासनाच्या नियमानुसार 1 एप्रिल 2019 पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवण्याची तरतूद करण्यात आली आहे।